नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. भूमिगत खोलीत तणावाचं वातावरण होतं. डिजिटल उपकरणाची बीप प्रत्येक सेकंदाला अधिकच जोरात ऐकू येत होती. कबीर घाईघाईने म्हणाला, अमन काहीतरी कर. अमनने ते उपकरण हातात घेतलं. घाई केली तर सगळा डेटा कायमचा नष्ट होईल, अमन म्हणाला. सिया शांतपणे आजूबाजूला पाहत होती. अचानक तिची नजर त्या बुद्धिबळाच्या पटावर गेली. ती काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, अमन, हा पट फक्त सजावटीसाठी नाही. काय म्हणायचं आहे तुला? अमनने विचारलं. पांढरा राजा पडलेला आहे, पण काळी राणी अजूनही उभी आहे. ही एक खून आहे. टायमर 3:41 दाखवत होता. सियाने पटावरील काळी राणी हलकेच उचलली. तिच्या खाली एक छोटंसं धातूचं बटन होतं. तिने ते दाबलं. क्षणात डिजिटल उपकरणाचा टायमर थांबला. खोलीभर शांतता पसरली होती. कबीरने सुटकेचा निश्वास सोडला. तो म्हणाला, डॉक्टर सिया, तुम्ही नसता तर आपण आज रिकाम्या हाताने परत गेलो असतो. लगेच अमन अभिमानाने तिच्याकडे पाहत म्हणाला, मग मी सांगितलं होतं ना, माझी बायको जगातील सर्वोत्तम न्यूरोसर्जन उगीच नाही. सिया लाजवून हलकसं हसली. टायमर बंद होताच समोरची दगडी भिंत हळूहळू सरकू लागली. आतमध्ये एक गुप्त कक्ष दिसला. तिथे शेकडो वैद्यकीय फाईल्स, हार्ड ड्राईव्ह आणि संशोधनाची उपकरणं होती. मध्यभागी एक मोठा मॉनिटर होता. अमनने तो सुरू केला. स्क्रीनवर एक व्हिडिओ दिसू लागला. एक व्यक्ती पांढऱ्या कोटात उभी होती, पण त्याचा चेहरा सावलीत होता. ती व्यक्ती म्हणाली, जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच हुशार आहात. पण हे लक्षात ठेवा, हा खेळ संपवण्यासाठी फक्त सत्य पुरेसं नाही. त्यासाठी त्याग करावा लागेल. व्हिडिओ अचानक बंद झाला. कबीरने एका फाईलकडे हात नेला. त्यावर लिहिलं होतं, कॉन्फिडेन्शियल, प्रोजेक्ट इको. अमनने फाईल उघडली. आत पहिल्याच पानावर अनेक डॉक्टरांची नावं होती. त्यापैकी काही नावांसमोर लाल शिक्का होता, मिसिंग, काहींसमोर डिसीज्ड आणि 2 नावांसमोर कोणताही शिक्का नव्हता. डॉक्टर अमन ओबेरॉय, डॉक्टर सिया अरोरा. सियाच्या अंगावर पुन्हा काटा आला. आपली नावं या यादीत का आहेत? ती म्हणाली. तेवढ्यात संपूर्ण खोलीतील वीज गेली. फक्त लाल इमर्जन्सी लाईट सुरू झाली. अंधारात कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. अमनने सियाचा हात घट्ट धरला. माझ्या मागे राहा, तो म्हणाला. सिया शांतपणे त्याच्या खांद्यामागे उभी राहिली. अचानक समोर टॉर्चचा प्रकाश पडला. तो डॉक्टर आर्यन खन्ना होता. तो धापा टाकत म्हणाला, इथून लगेच निघा. का? अमनने विचारलं. कारण तुमच्यावर लक्ष ठेवलं जातंय. तुम्ही या खोलीत आलात याची माहिती त्यांना आधीच मिळाली आहे, आर्यन म्हणाला. तेवढ्यात छतावरून एक छोटासा ड्रोन खाली आला. त्यावर कॅमेरा होता. ड्रोनमधून एक यांत्रिक आवाज घुमला, कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर, तुम्ही पहिली परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. आता दुसरी परीक्षा सुरू होते. क्षणातच ड्रोनने धुराचा पडदा सोडला. संपूर्ण खोली धुराने भरून गेली. धूर कमी झाल्यावर समोरचं टेबल रिकामं होतं. प्रोजेक्ट इकोची फाईल गायब होती आणि डॉक्टर आर्यन खन्नाही गायब झाला होता. सिया गोंधळून म्हणाली, आर्यन कुठे गेला? तेवढ्यात अमनच्या मोबाईलवर एक व्हिडिओ कॉल आला. स्क्रीनवर आर्यन दिसत होता. त्याचे दोन्ही हात खुर्चीला बांधलेले होते. त्याच्या मागे फक्त एक डिजिटल घड्याळ दिसत होतं. 23:59:48. आर्यन घाबरलेल्या आवाजात म्हणाला, अमन, सिया, मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. कारण तो पुढे काही बोलणार त्याआधीच स्क्रीन काळी झाली. फक्त एक संदेश उरला, 24 तास, एक निर्णय, एक जीव. पुढची सकाळ क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ होती. पण अमन, सिया आणि कबीर यांच्या मनात मात्र एकच विचार होता, 24 तास आणि डॉक्टर आर्यन खन्नाचा जीव धोक्यात होता. कबीरने कंट्रोल रूममध्ये सर्व स्क्रीन सुरू केल्या. व्हिडिओ कॉलचा आय पी ट्रेस करण्याचा प्रयत्न केला.
पण प्रत्येक सिग्नल काही सेकंदांनी बदलत होता. अमन टेबलावर हात ठेवून विचारात पडला. म्हणजे समोरचा माणूस प्रत्येक चाल आधीच आखून खेळतो आहे. तेवढ्यात इमर्जन्सी डिपार्टमेंटमधून कॉल आला. डॉक्टर अमन, तातडीची केस आहे. दोघेही धावत तिथे पोहोचले. अवघ्या 7 वर्षांच्या एका मुलीला गंभीर हृदयविकाराचा झटका आला होता. तिची आई रडत म्हणाली, डॉक्टर, माझ्या मुलीला वाचवा. अमनने सियाकडे पाहिलं. दोघांनी काहीही न बोलता ऑपरेशन थिएटरकडे धाव घेतली. 4 तासांनी ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मुलीची प्रकृती स्थिर होती. आईने रडत अमन आणि सियाचे हात हातात घेतले. तुम्ही दोघं आमच्यासाठी देव आहात, ती म्हणाली. सिया हसली. नाही, आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं आहे. बाहेर पडताना अमन शांतपणे म्हणाला, म्हणूनच मी डॉक्टर झालो. सियाने त्याच्याकडे पाहत विचारलं, आणि म्हणूनच मी तुमच्यावर प्रेम करू लागले. काही क्षण अमन स्तब्ध झाला. पुन्हा बोलशील, तो म्हणाला. सिया लाजली. नाही. अमन तिच्याजवळ येत म्हणाला, मी ऐकलं आहे. त्याने तिचा हात हलकेच ओठांजवळ नेला आणि त्यावर अलगद चुंबन घेतलं. सिया हसत म्हणाली, हे काय करताय? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. अमन डोळा मारत म्हणाला, म्हणून तर फक्त हातावर किस केला आहे. नाहीतर. दोघेही हसू लागले. तेवढ्यात कबीर धावत आला. आपल्याला एक क्लू मिळाला आहे. त्याने टॅब्लेटवर एक फोटो दाखवला. व्हिडिओ कॉलमध्ये दिसणाऱ्या भिंतीवर एका सेकंदासाठी एक चिन्ह दिसलं होतं. ते चिन्ह शहरातील एका जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या भिंतीवर होतं. अमन लगेच म्हणाला, आर्यन तिथे असण्याची शक्यता आहे. रात्री तिघेही त्या बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले. सगळीकडे अंधार, पाण्याचा मंद आवाज आणि भीतीदायक शांतता होती. एका मोठ्या हॉलमध्ये त्यांना एक खुर्ची दिसली. त्यावर कोणीतरी बांधलेलं होतं. आर्यन? अमन धावत पुढे गेला, पण जवळ पोहोचताच त्याला जाणवलं की तो आर्यन नव्हता, तर फक्त त्याच्यासारखा दिसणारा एक पुतळा होता. त्याच्या गळ्यात एक स्पीकर लावलेला होता. स्पीकर सुरू झाला. डॉक्टर्स, भावना वापरणं ही तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. पुढच्या वेळी उशीर करू नका. अचानक संपूर्ण इमारतीत सायरन वाजू लागला. कबीर ओरडला, आपल्याला बाहेर पडावं लागेल. तिघेही बाहेर आले. इमारतीतून धुराचा मोठा लोट बाहेर पडला. सुदैवाने तो स्फोट नव्हता, तर सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी सोडलेला दाट धूर होता. अमनने मूठ घट्ट आवळली. तो प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे कसा असतो? हॉस्पिटलमध्ये परतल्यावर सियाच्या लॉकरमध्ये एक छोटासा गिफ्ट बॉक्स ठेवलेला होता. तिने तो उघडला. आतमध्ये एक सुंदर चांदीचं ब्रेसलेट होतं. तिला वाटलं ते अमनने ठेवलं असेल, पण त्यासोबतची चिठ्ठी वाचताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हे भेटवस्तू म्हणून नाही, इशारा म्हणून स्वीकार. तुझ्या हातावर हे ब्रेसलेट आहे, म्हणजे मी तुझ्यापर्यंत कधीही पोहोचू शकतो. सिया थरथरत्या हाताने त्या ब्रेसलेटकडे पाहत होती आणि खोलीच्या बाहेर कोणीतरी शांतपणे उभं राहून हे सगळं पाहत होतं. रात्री सियाच्या हातात ते चांदीचं ब्रेसलेट होतं. तिचे हात थरथरत होते. अमनने तिच्या हातातून ते घेतलं. हे तू घालणार नाहीस, तो ठामपणे म्हणाला. सिया शांतपणे म्हणाली, पण हा इशारा आहे. तो माझ्यापर्यंत कसा पोहोचला? कबीरने ब्रेसलेट काळजीपूर्वक एका पुरावा पिशवीत ठेवलं. यावर फिंगरप्रिंट्स, फायबर आणि DNAची तपासणी करू, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा आणखी कडक करण्यात आली. प्रत्येक प्रवेशद्वारावर अतिरिक्त तपासणी सुरू झाली. पण अमनच्या मनात एक प्रश्न होता. घरात आणि हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्या व्यक्तीला कशी मिळते? दुपारी सिया आपल्या केबिनमध्ये बसून केस फाईल्स पाहत होती. तिच्या डेस्कवर एक छोटंसं कॉफीचं कप ठेवलं होतं. तिने आश्चर्याने बाहेर पाहिलं. अमन दाराला टेकून हसत उभा होता. ब्रेक डॉक्टर, तो म्हणाला. सिया हसत म्हणाली, आज कोणती अट आहे? अट नाही, आज फक्त 5 मिनिट, अमन म्हणाला. दोघे हॉस्पिटलच्या छोट्याशा गार्डनमध्ये जाऊन बसले. काही क्षण ते दोघे काहीच बोलले नाहीत. मग अमन म्हणाला, माहितीये, मला आता भीती वाटते. सिया त्याच्याकडे वळली. डॉक्टर अमन ओबेरॉय, आणि भीती? हो, अमन म्हणाला. कशाची? तिने विचारलं. अमन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, ऑपरेशनची नाही, पण मला तुला गमावण्याची भीती वाटते. सियाच्या डोळ्यात पाणी आलं.
ती हळूच त्याच्याजवळ सरकली. मी कुठेही जाणार नाही, ती म्हणाली. अमनने तिच्या कपाळावर अलगद चुंबन दिलं. वचन? सियाने हसत त्याच्या छोट्या बोटात स्वतःचं बोट अडकवलं. पक्क वचन. तेवढ्यात कबीरचा फोन आला. अमन, लगेच फॉरेन्सिक लॅबमध्ये या. फॉरेन्सिक लॅब तपासणीचा अहवाल तयार होता. कबीर म्हणाला, ब्रेसलेटवर कोणाचेही फिंगरप्रिंट्स नाहीत, पण त्यावर अतिशय दुर्मिळ प्रकारचं औषधी रसायन सापडलं आहे. सिया विचारात पडली. हे रसायन कुठे वापरले जातं? अमनने विचारलं. कबीरने स्क्रीनवर माहिती दाखवली. हे सामान्य हॉस्पिटलमध्ये वापरलं जात नाही. फक्त अत्यंत सुरक्षित जीववैद्यकीय संशोधन प्रयोगशाळांमध्येच. अमन गंभीर झाला. म्हणजे हे प्रकरण जितकं सोपं आणि सरळ वाटतंय त्यापेक्षा अधिक मोठं आहे. हा खेळ सावल्यांचा आदर घेऊन आखला आहे. संध्याकाळी त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध रुग्ण दाखल झाला. तो वारंवार एकच वाक्य बोलत होता. ती सावली परत आली आहे. ती सावली. सियाने त्याची तपासणी सुरू केली. अचानक त्या वृद्धाने सियाचा हात घट्ट पकडला. तुझ्या गळ्यातील लॉकेट. सिया दचकली. काय झालं? ते त्यांच्यापासून लपव. कोण? तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याची शुद्ध हरपली. रात्री अमन त्या वृद्धाची केस हिस्ट्री तपासत होता. त्याला एक धक्कादायक गोष्ट समजली. तो वृद्ध रुग्ण 25 वर्षांपूर्वी याच हॉस्पिटलच्या बांधकाम प्रकल्पावर अभियंता म्हणून काम करत होता. म्हणजेच त्याला हॉस्पिटलमधील प्रत्येक गुप्त मार्ग माहीत असण्याची दाट शक्यता होती. रात्री 2 वाजता अमनच्या फोनवर हॉस्पिटलच्या सुरक्षा विभागाचा कॉल आला. सर, कोणीतरी लेव्हल 2 अचीव्हचा दरवाजा उघडला आहे. अमन, सिया आणि कबीर धावतच तिथे पोहोचले. दरवाजा उघडा होता. आत मात्र कोणीही नव्हतं. मध्यभागी फक्त एक बुद्धिबळाचा पट ठेवलेला होता. यावेळी मात्र काळी राणी पडलेली होती आणि पांढरा राजा सरळ उभा होता. पटावर एक चिठ्ठी ठेवलेली होती. खेळाचे नियम बदलले आहेत डॉक्टर. आता चाल तुमची. रात्री लेव्हल 2 अचीव्हमध्ये शांतता पसरली होती. अमनने बुद्धिबळाच्या पटाकडे पुन्हा एकदा पाहिलं. यावेळी त्याने आपल्याला घाबरवायचा प्रयत्न केलेला नाही. तो म्हणाला, तो आपल्याला थेट आव्हान देतोय. कबीरने चिठ्ठी हातात घेतली. म्हणजे आता तो पळत नाही. तो आपल्याशी थेट खेळणार आहे. सिया मात्र खोलीत बारकाईने इकडे तिकडे पाहत होती. अचानक तिच्या लक्षात आलं की भिंतीवर एक अतिशय छोटासा कॅमेरा लपवलेला आहे. ती हसली. अमन, तो आपल्याला पाहतोय, ती म्हणाली. अमनने वर पाहिलं. कॅमेऱ्याच्या लाल दिव्याकडे पाहून तो शांतपणे म्हणाला, आम्हीही तयार आहोत. दुसऱ्या दिवशी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयवदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शेकडो लोक आले होते. अमन आणि सिया दोघेही व्याख्यान देत होते. कार्यक्रम संपल्यानंतर 7 ते 8 वर्षाच्या एका मुलीने सियाजवळ येऊन एक छोटंसं गुलाबाचं फूल तिला दिलं. हे तुमच्यासाठी, ती म्हणाली. सिया हसली. धन्यवाद, ती म्हणाली. ती मुलगी धावतच तिथून निघून गेली. फुलाच्या देठाला एक छोटासा कागद बांधलेला होता. त्यावर लिहिलं होतं, रूम 309 आत्ताच. अमन आणि सिया ताबडतोब 3ऱ्या मजल्यावर गेले. रूम 309 रिकामी होती, पण खिडकीजवळ एक लॅपटॉप चालू होता. स्क्रीनवर लाईव्ह व्हिडिओ दिसत होता. त्या व्हिडिओमध्ये कबीर एका बंद खोलीत बेशुद्ध पडलेला दिसत होता. सियाचा श्वास अडकला. कबीर? तेवढ्यात स्क्रीनवर मजकूर उमटला. 10 मिनिटात त्याला शोधा, नाहीतर तो कायमचा हरवेल. अमनने लगेच हॉस्पिटलचा नकाशा उघडला. त्याने व्हिडिओमधील भिंतीचा रंग, लाईटचा कोना आणि व्हेंटिलेशनचं डिझाईन पाहिलं. ही खोली मुख्य इमारतीत नाही, सिया म्हणाली. मग? अमनच्या डोळ्यात चमक आली. जुन्या रिसर्च विंगमध्ये. दोघेही धावत तिथे पोहोचले. एका लोखंडी दरवाजामागून हलका आवाज येत होता. अमनने तो दरवाजा तोडला. आतमध्ये कबीर खुर्चीला बांधलेला होता. सुदैवाने तो शुद्धीवर होता. सियाने लगेचच त्याचे दोर सोडवले. कबीर हळू आवाजात म्हणाला, मी ठीक आहे, पण तो माणूस, तो जाणून बुजून मला जिवंत ठेवून गेला. तेवढ्यात भिंतीवरचा प्रोजेक्टर आपोआप चालू झाला. पुन्हा तोच सावलीतला चेहरा. यावेळी त्याचा आवाज शांत होता. डॉक्टर्स, तुम्ही प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेता, म्हणूनच खेळ रंजक होत चालला आहे. पण पुढच्या चालीत तुमच्यापैकी एकाला डॉक्टर म्हणून नाही,
तर पती किंवा पत्नी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. आणि स्क्रीन काळी झाली. रात्री घरी परतल्यावर सिया बाल्कनीत उभी होती. तिच्या मनात दिवसभराचे प्रसंग फिरत होते. अमन शांतपणे तिच्या मागे आला. झोप आली नाही? त्याने विचारलं. सिया मान हलवत म्हणाली, मला भीती वाटतेय. जर एखाद्या दिवशी तुला आणि तुझ्या रुग्णाला याच्यात निवड करावी लागली तर? अमन काही क्षण शांत राहिला. मग तो तिच्यासमोर उभा राहिला. माझं उत्तर ऐकशील? तो म्हणाला. सिया म्हणाली. अमन बोलू लागला. मी डॉक्टर म्हणून प्रत्येक जीव वाचवण्याची शपथ घेतली आहे. पण नवरा म्हणून त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तुझं आयुष्य माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे, तो म्हणाला. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. ती हलकेच अमनच्या मिठीत शिरली. अमनने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी कोणतीही सावली तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही, तो म्हणाला. पहाटे 4 वाजता हॉस्पिटलच्या सर्व स्क्रीन एकाच वेळी चालू झाल्या. त्यावर फक्त एक संदेश दिसत होता. गेम फेज 2 बिगिन्स. त्याखाली दोन फोटो होते. एका फोटोमध्ये अमन होता तर दुसऱ्या फोटोमध्ये सिया. आणि दोघांच्यामध्ये एक मोठं प्रश्नचिन्ह. संपूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ ते स्क्रीनकडे पाहत होते. आता हा खेळ फक्त त्यांच्यापुरता राहिला नव्हता. पुढच्या सकाळी हॉस्पिटलमध्ये काल रात्रीच्या घटनेनंतर प्रचंड गोंधळ उडाला होता. सर्व स्क्रीनवरील संदेश हटवण्यात आले होते. प्रशासन, सायबर टीम आणि सुरक्षा विभाग तपासात गुंतले होते. पण एक गोष्ट स्पष्ट होती. कोणीतरी हॉस्पिटलच्या सिस्टीमवर पूर्ण नियंत्रण मिळवत होतं. अमन आपल्या केबिनमध्ये उभा होता. खिडकीतून बाहेर पाहत तो विचारात हरवला होता. मागून सिया आली. तिने शांतपणे त्याच्या हातात कॉफीचा मग दिला. रात्रभर झोपला नाहीस ना? अमन हलकंसं हसला. तुला कसं कळलं? तो म्हणाला. कारण मलाही झोप आली नव्हती. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. सियाने हळूच त्याचा टाय नीट केला. डॉक्टर ओबेरॉय, आज तुम्ही खूपच हँडसम दिसताय, ती प्रेमाने म्हणाली. अमन हसत म्हणाला, आणि हे माझ्या बायकोकडून मिळालेलं सर्वात सुंदर कॉम्प्लिमेंट आहे. तो तिच्या जवळ आला. माझ्यासाठी शुभेच्छा नाही? तो म्हणाला. सिया हसली. तिने हलकेच त्याच्या गालावर चुंबन दिलं. ऑल दी बेस्ट डॉक्टर. अमन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. हे रोज मिळू शकतं का? त्याने विचारलं. सिया हसत म्हणाली, तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे. तेवढ्यात इमर्जन्सी कोड ब्ल्यू जाहीर झाला. दोघेही धावत ऑपरेशन थिएटरकडे गेले. एका प्रसिद्ध उद्योगपतीला गंभीर अवस्थेत आणलं गेलं होतं. त्याच्या हृदयावर आणि मेंदूवर एकाच वेळी परिणाम झाला होता. अमन आणि सियाने एकत्र शस्त्रक्रियेची योजना आखली. कबीर बाहेर संपूर्ण टीम सांभाळत होता. 5 तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाली होती. संपूर्ण टीमने सुटकेचा निश्वास सोडला. ऑपरेशननंतर सिया थकून ओटीच्या बाहेरच्या बाकावर बसली. अमन तिच्या शेजारी बसला. थकलीस? खूप, सिया उत्तरली. अमनने आपल्या कोटाच्या खिशातून एक छोटंसं चॉकलेट काढलं. हे नेहमी ठेवतो, तो म्हणाला. का? सियाने विचारलं. कारण मला माहीत आहे, माझी बायको ऑपरेशननंतर गोड खाल्ल्यावरच हसते. अमन हसत म्हणाला. सिया म्हणाली, तू माझ्याबद्दल इतकं निरीक्षण कधी केलंस? अमन तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला. प्रेमात माणूस नकळत प्रत्येक छोटी गोष्टही लक्षात ठेवतो. सिया काही न बोलता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. संध्याकाळी कबीरला सायबर टीमकडून एक नवीन माहिती मिळाली. हॉस्पिटलच्या सर्व्हरमध्ये घुसखोरी आतूनच झाली होती. म्हणजे हॅकरला हॉस्पिटलमध्ये अधिकृत प्रवेश होता. कबीर म्हणाला, आपला शत्रू बाहेर नाही, तर तो आपल्या आसपासच आहे. त्याचवेळी एका नर्सने अमनला एक सीलबंद लिफाफा दिला. हे तुमच्यासाठी कोणीतरी ठेवून गेलं आहे. अमनने तो उघडला. आतमध्ये एक USB ड्राईव्ह होती आणि त्यासोबत एक चिठ्ठी. जर तुझा सियावर पूर्ण विश्वास असेल तर ही ड्राईव्ह तिच्यासमोर उघड, नाहीतर एकट्याने पहा. अमनने क्षणभर त्या ड्राईव्हकडे पाहिलं. मग कोणताही विचार न करता तो सियाकडे वळला. चल. दोघेही केबिनमध्ये गेले. अमनने USB संगणकाला जोडली. व्हिडिओ सुरू झाला. त्यात काही वर्षांपूर्वीचं एक ऑपरेशन थिएटर दिसत होतं. कॅमेरा हलत होता आणि अचानक स्क्रीनवर सियासारखीच दिसणारी एक तरुण मुलगी दिसली. ती कोणाशी तरी वाद घालत होती. व्हिडिओ तिथेच थांबला.
सिया आश्चर्याने म्हणाली, ही मी नाही, पण माझ्यासारखीच दिसतेय. अमनने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर संशय नव्हता, फक्त विश्वास दिसत होता. तो हसत म्हणाला, मला उत्तर व्हिडिओकडून नको आहे. मला उत्तर तुझ्या डोळ्यांमध्ये दिसतं. सियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तेवढ्यात क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये USB ड्राईव्हमध्ये दुसरी फाईल आपोआप उघडली. त्यात फक्त एक DNA अहवाल होता. वर 2 नावे लिहिली होती, सब्जेक्ट A, सब्जेक्ट B. खाली निष्कर्ष होता, बायोलॉजिकल रिलेशनशिप कन्फर्म्ड. पण दोन्ही नावांच्या जागी काळी शाई मारलेली होती. अमन, सिया आणि कबीर एकाच प्रश्नात अडकले होते. हे दोघे नक्की कोण आहेत? तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथे संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.